श्री स्वामी समर्थ. आपल्या हिंदू धर्मात गीतेला फार महत्त्व आहे. कोर्टातही गीतेवर हात ठेवून मी खरं सांगेल, खोटं सांगणार नाही असं शपथ घेतली जाते. म्हणजे गीता हा हिंदू धर्माचा एक पवित्र ग्रंथ मानला गेलेला आहे. महाभारत, रामायण ह्या ग्रंथाप्रमाणेच या गीतेला फार महत्त्व असल्यानंतर आपल्या मुलांना जर कोणी विचारलं व्हॉट इज दिस गीता, तर तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना गीतेबद्दल काही सांगता येतं का, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आला पाहिजे. हिंदू म्हटल्यानंतर गीतेविषयी काय ज्ञान असलं पाहिजे. गीता तोंडी पाठच असली पाहिजे अशातला भाग नाही आहे. परंतु गीतेविषयी 4 गोष्टी आपल्याला माहीत असली पाहिजे. गीता म्हणजे काय असं जर विचारलं तर महाभारतातील भीष्म पर्वात असलेल्या काही श्लोकांना गीता असं म्हणतात. गीता म्हणजे कोणी कोणाला सांगितली तर अर्जुनाला जो श्रीकृष्णाने उपदेश केला त्या संवादाला गीता असं म्हणतात. गीताची सुरुवात धर्म या शब्दाने सुरू झालेला असून गीतेच्या सर्वात शेवटचा शब्द मर्म असा आहे. म्हणजे धर्म आणि मर्म या 2 शब्दांमध्ये गीता सांगितली गेलेली आहे. गीतेत 745 श्लोक होते. आता काही विद्वानांनी काही संशोधन करून 700 श्लोकांची गीता मान्य केलेली असल्यामुळे गीतेत 700 श्लोक आहेत असं म्हणायला हरकत नाही. गीतेमध्ये सुरुवातीला जो धृतराष्ट्र उवाच हा एकमेव शब्द धृतराष्ट्रांच्या तोंडी टाकलेला आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे क्षमवेता युयुत्सवाः मामकां पांडवा शैव किं कुर्वत संजयः या मंत्रानं, या श्लोकानं गीतेची सुरुवात झालेली आहे. आणि गीतेमध्ये महाभारताच्या अनेक विषय त्या ठिकाणी घेतलेला आहे. महाभारताच्या युद्धामध्ये अर्जुनाला त्या ठिकाणी युद्ध करण्याची प्रवृत्त करण्यासाठी श्रीकृष्णानं अर्जुनाला ती गीता सांगितलेली असल्यामुळं ते गीता सांगत असलेले जे चित्र आहे महाभारतातलं ते आपल्या घरात लावू नये असं जर वास्तुशास्त्राने मान्य केलेलं आहे. कारण की त्या ठिकाणी युद्धाला प्रवृत्त करायची म्हणून ती गीता सांगितलेली असल्यामुळं गीता सांगत असलेले चित्र आपल्या घरात लावू नये हे वास्तुशास्त्रात आपण सांगितलेलं आहे. गीतेबद्दल अजूनही सांगण्यासारखं असं की गीताचे भाषांतर जगातल्या जवळजवळ सर्व भाषांमधून, प्रत्येक देशाच्या भाषांमधून करण्यात आलेला आहे. सर्वात जास्त भाषांतरित झालेली गीता ही एकमेव ग्रंथ आहे. गीतेवर इस्कॉनने किंवा अनेक लोकांनी स्वतःच्या मनाप्रमाणे वेगवेगळे अर्थ सांगितले. इस्कॉनची जर गीता वाचली तर त्याचे अर्थ वेगळे आहेत. महानुभाऊ लोकांच्या गीता वाचली तर त्याच्यात थोडासा अर्थ वेगळा आहे. मग अशा मूळ गीता संस्कृतमध्ये असल्यामुळे सर्वसाधारण लोकांना ती कळत नव्हती. म्हणून 12व्या शतकामध्ये ज्ञानेश्वरांनी फक्त गीता मराठीत केली, ज्याला ज्ञानेश्वरी असं म्हणतात. आणि सर्वसाधारण लोकांना गीतेचा अर्थ समजावून 21व्या वर्षी ज्ञानेश्वरांनी आपलं अस्तित्व नाहीसं केलेलं आहे. म्हणून ज्ञानेश्वरी वाटलं म्हणजे गीतेचा संपूर्ण अभ्यास होतो. तरीसुद्धा हिंदू धर्मात प्रत्येकाने ज्ञानेश्वरी वाचन करावी आणि गीतेचं ज्ञान करून घ्यावं. श्री स्वामी समर्थ.